Good morning student. In today's lecture we will learn about the social class and consumer behavior. In that we will learn about the meaning of social class, then the definition of social class, and next is relevance of social class. So we start with first meaning of social class. A major influence on the one's purchasing habit and the consumer behavior is a social class in which one finds himself. Social class is an external influence on the consumer behavior. It is not a function of feeling or the knowledge. Social class consists of the range of social position on which each member of the society can be accommodated. Every society has a social class structure. For example, in India, people struggle to move out the class into which they were born. Marketers assume that the people in the one class buy a different good from the different outlet and for a different reason than the people in other classes. People are the group in the social classes according to income, wealth, education, occupation, and so on. Every society has a different social class of people. People in the same social class tend to have a similar attitude, live in the similar locality, maintain similar standard of living, and shop at similar store or malls. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीची हॅबिट्स असतील किंवा त्याचं जे काही कंझ्युमर बिहेवियर आहे याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे जे काही पर्चेसिंग हॅबिट्स असतील किंवा त्याचं कंझ्युमर बिहेवियर आहे याच्यावरती सोशल क्लासचा मोठ्या प्रमाणात आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजेच ती व्यक्ती कोणत्या सोशल क्लासमधून आलेली आहे त्याचा इफेक्ट हा त्याच्या कंझ्युमर बिहेवियरवरती किंवा त्याच्या पर्चेसिंग हॅबिटवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की सोशल क्लासच्या माध्यमातून कंझ्युमर बिहेवियरती आपल्याला एक्सटर्नल इन्फ्लुएन्स म्हणजेच बाहेरून त्या ठिकाणी आपल्याला इन्फ्लुएन्स हा ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणी कोणत्या प्रकारचे फिलिंग्स किंवा कोणत्या प्रकारचं नॉलेज नसतं. तर सोशल क्लास हे कोणकोणत्या गोष्टीवरती ठिकाणी होत असतात तर ठिकाणी आपण कोणत्या सोसायटीचे मेंबर आहोत किंवा आपलं सोशल पोझिशन काय आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला सोशल क्लास हे डिसाईड केलेले दिसून येतात. किंवा आपण कोणत्या सोसायटीमध्ये राहतोय, कोणत्या सोसायटीचे आपण मेंबर आहोत त्याच्यानुसार सोशल क्लास हा डिसाईड केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर प्रत्येक सोसायटी जी आहे ती वेगळ्या सोशल क्लासच्या माध्यमातून आपल्या स्ट्रक्चर झालेली दिसून येते. म्हणजेच ठिकाणी हायर क्लास असेल, मिडल क्लास असेल, लोअर क्लास असेल किंवा अप्पर क्लास, मिडल क्लास अँड लोअर क्लास अशा प्रकारचे 3 क्लासच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटी ही आपल्याला डिवाईड केलेली दिसून येते. आणि प्रत्येक सोसायटीमध्ये क्लासमधील असणारे जे काही व्यक्ती असतील किंवा जी काही सोसायटी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला अप्पर क्लासमध्ये कशा पद्धतीने जाता येईल किंवा आपलं जे काही स्ट्रगल आहे याच्या माध्यमातून आपण ज्या क्लासमध्ये बॉर्न झालो आहे त्याच्यापेक्षा अप्पर क्लासमध्ये कशा पद्धतीने जाता येईल. म्हणजेच लोअर क्लासमधील लोक जे आहेत ती मिडल क्लासमध्ये कशा पद्धतीने जाता येईल, मिडल क्लासमधील लोक अप्पर क्लासमध्ये कशा पद्धतीने जाता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की मार्केटरने असं आयडेंटिफाय करण्यात आलं की मार्केटरच्या माध्यमातून असं आयडेंटिफाय करण्यात आलं की डिफरंट गुड्स जे आहेत हे प्रत्येक क्लासमधील लोक जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारच्या यूजसाठी आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. म्हणजेच एखादं प्रोडक्ट जे आहे ते प्रत्येक क्लासमधील व्यक्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या पर्पजसाठी किंवा वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला यूज केलेलं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की कार पर्चेसिंग करत असताना लोअर क्लास किंवा मिडल क्लासमधील लोक जी खरेदी करत असतात त्यावेळेला ट्रॅव्हलिंग पर्पजसाठी ठिकाणी खरेदी करताना दिसून येतात. परंतु अप्पर क्लासमधील लोकांचा विचार केला तर अप्पर क्लासमधील लोक ही शोसाठी त्या ठिकाणी आपला कार ही खरेदी करताना दिसून येतं. की आपला जो काही क्लास आहे, आपलं स्टँडर्ड आहे ते इतरांना शो करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला कार ही खरेदी करताना दिसून येतात. अशा पद्धतीने प्रत्येक क्लासमधील लोक ही वेगळ्या रिझनसाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे वेगळ्या डिफरंट आउटलेटच्या माध्यमातून आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. तर हे सोशल क्लास जे आहेत हे कोणकोणत्या माध्यमातून तयार होत असतात किंवा कोणकोणत्या गोष्टींच्या बेसवरती तयार होत असतात तर त्या व्यक्तीचं इन्कम कशा पद्धतीचं आहे, त्याचं वेल्थ कशा पद्धतीचं आहे, त्याचं एज्युकेशन किती आहे, त्याचं ऑक्युपेशन काय आहे याच्यानुसार प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा जो सोशल क्लास जो आहे तो आपल्याला डिसाईड केलेला दिसून येतो. म्हणजेच एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे तो किती इन्कम जनरेट करतोय, त्याची वेल्थ कशा पद्धतीचं आहे, त्याचं एज्युकेशन किती आहे, त्याचं ऑक्युपेशन काय आहे याच्यानुसार त्याचा सोशल क्लास हा आपल्याला डिसाईड केलेला दिसून येतो. अशा पद्धतीचे वेगळे सोशल क्लास हे प्रत्येक सोसायटीमध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की सिमिलर सोशल क्लासमधील व्यक्ती जे आहेत म्हणजेच त्या ठिकाणी मिडल क्लासमधील लोक असतील किंवा लोअर क्लासमधील लोक असतील किंवा अप्पर क्लासमधील लोक असतील या स्पेसिफिक सोशल क्लासमधील लोक जे आहेत त्यांचा ॲटिट्यूड हा सिमिलर असलेला दिसून येतो. म्हणजेच लोअर क्लासमधील सर्व व्यक्तींचा ॲटिट्यूड हा सेम असतो, मिडल क्लासमधील सर्व व्यक्तींचा ॲटिट्यूड हा सेम असतो. त्याचबरोबर ते ज्या लोकॅलिटीमध्ये राहत असतात ती लोकॅलिटी देखील आपल्याला सिमिलर असलेली दिसून येते. म्हणजेच त्यांचा राहण्याचा एरिया जो आहे त्याच्यामधली असणारी डेव्हलपमेंट जी आहे ती देखील आपल्याला सिमिलर असते. त्याचबरोबर त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जो आहे तो देखील आपल्याला सिमिलर असलेला
दिसून येतो. एवढंच नाही तर एखाद्या प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी आपण कोणत्या स्टोअरमधून खरेदी करणार आहोत हे देखील त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक सोशल क्लासनुसार सिमिलॅरिटी असलेली दिसून येते. म्हणजेच लोअर क्लासमधील लोक जे आहेत ती त्या ठिकाणी स्पेसिफिक स्टोअरमधूनच खरेदी करत असतात. मिडल क्लासमधील लोक ही स्पेसिफिक स्टोअरमधूनच खरेदी करत असतात. तर अप्पर क्लासमधील लोक ही मॉलसारखे किंवा सुपर मार्केटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सोशल क्लासचा इन्फ्लुएन्स हा आपल्याला कंझ्युमर बिहेवियरवरती झालेला दिसून येतो. Social class is usually understood by the status that the member of the specific class possess in the relation to the member of the other classes. Social class often serve as a form of reference for the development of the consumer attitude and behavior. Individuals are classified into the social class groupings. These groupings are of the prime importance to marketer who use the social classification as an effective means of identifying and segmenting the target market. Social class consists of the individual who occupy the similar position in the society. Occupation is important because it provides the financial rewards, stability and benefit like healthcare. Individuals in the social class are aware of the similar other people depending on the standard of living, conversation, lifestyle, residential premises, etc. तर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की सोशल क्लास जे आहेत हे त्या ठिकाणी कशावरून आयडेंटिफाय केले जातात. तर एखाद्या स्पेसिफिक क्लासमधला जो काही व्यक्ती आहे तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला त्याचं स्टेटस जे आहे ते शो करतोय किंवा त्याचं स्टेटस कशा पद्धतीचं आहे त्याच्यानुसार सोशल क्लास जे आहेत हे अंडरस्टँड केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच इतर सोशल क्लास जे आहेत त्यांच्याबरोबर आपण जे काही आपलं जे काही स्टेटस आहे ते कशा पद्धतीचं आहे याच्यानुसार त्या ठिकाणी सोशल क्लास हे ठिकाणी आपल्याला अंडरस्टँड केलेले दिसून येतात. तर सोशल क्लास हा त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जे काही ॲटिट्यूड आहे किंवा कंझ्युमर ॲटिट्यूड असेल किंवा कंझ्युमर बिहेवियर आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी एक रेफरन्स म्हणून त्या ठिकाणी आपल्याला यूज केलेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात सोशल क्लासच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या कंझ्युमरचं ॲटिट्यूड कशा पद्धतीचं आहे त्याचबरोबर त्याचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. आणि अशा पद्धतीने प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ही सोशल क्लासच्या माध्यमातून आपल्याला क्लासिफाईड केलेली दिसून येते. आणि हे जे काही ग्रुपिंग आहे याचाच फायदा घेऊन त्या ठिकाणी मार्केटरने त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही टार्गेट मार्केट आहेत ते आयडेंटिफाय करणं असेल की त्याचं सेगमेंटेशन करणं असेल याच्यासाठी आपल्याला यूज केलेला दिसून येतो. म्हणजेच अप्पर क्लास, मिडल क्लास आणि लोअर क्लासनुसार प्रत्येक मार्केटर हा त्याचं टार्गेट मार्केट जे आहे ते सेगमेंटिंग आपल्याला करताना दिसून येतो. आणि टार्गेट मार्केट जो आहे किंवा टार्गेट कंझ्युमर जो आहे तो आयडेंटिफाय आपल्याला करताना दिसून येतो. तर हे सोशल क्लास जे आहेत हे त्या ठिकाणी आपण सोसायटीमध्ये कशा पद्धतीने पोझिशन त्या ठिकाणी ऑक्युपाय करतोय याच्यावरती डिपेंड असलेले आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आपली सोसायटीमध्ये पोझिशन काय आहे त्याच्यानुसार आपला सोशल क्लास हा डिसाईड झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर सोशल क्लास डिसाईड करत असतानाच त्या ठिकाणी आपलं ऑक्युपेशन हे सगळ्यात महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. कारण ऑक्युपेशनच्या माध्यमातून आपल्याला वेगळ्या प्रकारचे फिनान्शियल रिवॉर्ड्स असतील, त्याचबरोबर स्टॅबिलिटी असेल किंवा वेगळ्या प्रकारचे हेल्थकेअर बेनिफिट्स असतील हे त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतात. त्यामुळे आपला सोशल क्लास डिसाईड करत असताना ऑक्युपेशन हे सगळ्यात महत्त्वाचं ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सोशल क्लासच्या माध्यमातून प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती क्लासिफाईड आपल्याला केलेली दिसून येते. आणि त्याच्यानुसारच प्रत्येक मार्केटर हा त्या ठिकाणी आपलं टार्गेट मार्केट जे आहे हे त्या ठिकाणी सेगमेंट करताना आणि आपला टार्गेट कंझ्युमर आयडेंटिफाय करताना आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज डेफिनेशन ऑफ सोशल क्लास. According to Shipman and Kanuk, social class is a division of member of the society into the hierarchy of distinct status classes so that the member of the each class have a relatively the same status and the member of the all other classes have a either more or the less status. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट डेफिनेशन दिली आहे ती म्हणजेच शिपमन अँड कनुक यांच्या मते त्या ठिकाणी सोशल क्लास म्हणजेच काय ते दिलं आहे. तर शिपमन आणि कनुक यांनी सांगितलं की सोशल क्लास म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी सोसायटीचं जे काही त्या ठिकाणी सोशल स्टेटसनुसार जे काही डिव्हिजन त्या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे त्याला सर आपण सोशल क्लास असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या सोशल स्टेटसनुसार जी काय हायरार्ची त्या ठिकाणी सोसायटीमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच्यानुसार जे काही सोसायटीचं डिव्हिजन त्या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे किंवा विभाजन त्या ठिकाणी केलेलं आहे त्याला तरी आपण सोशल क्लास असं म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला एका सोशल क्लासचा आपण विचार करत असतो
त्यावेळेला त्या सोशल क्लासमधील सर्व व्यक्तींचं जे काही स्टेटस आहे हे त्या ठिकाणी आपल्याला रिलेटिव्हली सिमिलर असलेलं दिसून येतं. म्हणजेच प्रत्येक क्लासमधील लोकांचं स्टेटस हे त्या ठिकाणी सेम असतं. परंतु इतर क्लासचा जर विचार केला म्हणजेच इतर क्लासचा विचार केला तर त्यांचं स्टेटस हे एकतर हायर असतं किंवा एकतर लोअर असतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायला तर मिडल क्लासचा जर विचार केला तर त्यांच्या मिडल क्लासमधील लोकांचं सर्वांचं स्टेटस हे त्या ठिकाणी सिमिलर असतं. मग लोअर क्लासचं स्टेटस जे आहे ते लो असतं तर अप्पर क्लासचं स्टेटस हे हाय असतं. अशा पद्धतीने ठिकाणी सोशल क्लास हे आपल्याला तयार झालेले दिसून येतात. अशा पद्धतीची डेफिनेशन ही त्या ठिकाणी शिपमन अँड कनुक यांनी दिलेली आहे. नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन सोशल क्लास इज अ स्टेटस हायरार्ची बाय विच द ग्रुप्स अँड द इंडिव्हिज्युअल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द इस्टीम अँड प्रेस्टीज. तर या ठिकाणी अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनच्या मते सोशल क्लास म्हणजेच काय तर अशा प्रकारची स्टेटस हायरार्ची ज्याच्यामध्ये एखादा ग्रुप असेल किंवा एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ही त्याच्या इस्टीमनुसार आणि त्याच्या प्रेस्टीजनुसार त्या ठिकाणी आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन हे आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा एखाद्या ग्रुपचं जे काही इस्टीम असेल त्याचे प्रेस्टीज असेल याच्यानुसार त्याचं जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याची जी काही स्टेटस हायरार्ची तयार झालेली आहे त्यालाच आपण सोशल क्लास असं म्हटलं जातं असं अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीच्या सोशल क्लासच्या डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. नेक्स्ट इज रिलेव्हन्स ऑफ सोशल क्लास. सोशल क्लास इज डिटरमाइन द फॅक्टर लाईक अ नेबरहूड, इन्कम, वेल्थ, फॅमिली स्टेटस, एज्युकेशन, ऑक्युपेशन अँड द व्हॅल्यू ऑफ होम. एव्हरी सोसायटी हॅज अ सोशल क्लास स्ट्रक्चर. People try hard to move out of the social class to belong to the superior class. People belonging to the certain social class share a similar position in the society. They share a similar income, status, power and prestige in the society, leading to the similar consumption pattern. Income determines the affordability of the product and the services, and the power and the prestige become a motivator. Marketing strategies are planned accordingly to rope in the people from the varied social class. तर या ठिकाणी आपल्याला रिलेव्हन्स ऑफ सोशल क्लास म्हणजे सोशल क्लास हे कशा पद्धतीने तयार झाले, त्याचा इफेक्ट कशा पद्धतीने होतो हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर सोशल क्लास म्हणजेच काय, तर सोशल क्लास हे त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे नेबरहूड असतील, त्याचबरोबर आपलं इन्कम असेल, वेल्थ असेल, फॅमिली स्टेटस असेल, आपलं एज्युकेशन असेल, ऑक्युपेशन असेल, त्याचबरोबर आपल्या व्हॅल्यू ऑफ हाऊस असेल की याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सोशल क्लास हे तयार झालेले आपल्याला दिसून येतात. आणि प्रत्येक सोसायटी जी आहे ही वेगळ्या सोशल क्लास स्ट्रक्चरच्या माध्यमातून आपल्याला तयार झालेली दिसून येते. त्याचबरोबर प्रत्येक सोशल क्लासमधला व्यक्ती जो आहे तो आपल्याला अप्पर क्लासमध्ये कशा पद्धतीने जाता येईल किंवा आपला जो काही सुपिरियर क्लास आहे त्याच्याकडे कशा पद्धतीने जाता येईल याच्याकडे आपल्याला प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की एखाद्या सिमिलर ग्रुपमधले जे काही पीपल आहेत किंवा सिमिलर ग्रुपमधली लोकं आहेत ही त्या ठिकाणी आपल्याला सिमिलर पोझिशन सोसायटीमध्ये आपल्याला सिमिलर पोझिशन शेअर करताना दिसून येतात. म्हणजेच मिडल क्लास लोकांचं पोझिशन ही सिमिलर असते, लोअर क्लास लोकांची पोझिशन सेम असते, अप्पर क्लासमधील लोकांची पोझिशन ही सेम असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच त्यांची पोझिशन म्हणजेच काय, तर त्यांचं इन्कम हे सिमिलर असतं, त्यांचं सोसायटीमधलं स्टेटस असेल, त्यांची पॉवर असेल, त्यांची प्रेस्टीज असेल, हे पूर्णपणे आपल्याला सिमिलर असलेलं दिसून येते. आणि अल्टिमेटली त्यांचा कन्झम्पशन पॅटर्न देखील आपल्याला सिमिलर असलेला दिसून येतं. म्हणजेच प्रत्येक ग्रुपमधल्या व्यक्तीचा जो काही पॅटर्न आहे कन्झम्पशन पॅटर्न हा त्या ठिकाणी आपल्याला सेम असलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की त्या प्रत्येक ग्रुपमध्ये जे काही इन्कम आहे या इन्कमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसची अफोर्डेबिलिटी जी आहे ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. म्हणजेच लोअर क्लासमधील लोकांचं इन्कम असेल, मिडल क्लासमधील लोकांचं इन्कम असेल, अप्पर क्लासमधील लोकांचं इन्कम असेल, याच्या माध्यमातून ती व्यक्ती कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट किंवा कोणत्या प्रकारचे सर्व्हिसेस हे अफोर्ड करू शकतो हे त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांचं प्रेस्टीज असेल, त्याचबरोबर त्यांची पॉवर असेल, या देखील गोष्टी आयडेंटिफाय करण्यासाठी याच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला ठिकाणी आपल्याला मोटिवेट केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्या ठिकाणी प्रत्येक मार्केटर जो आहे हा मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपल्याला तयार करताना दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारचे जे काही वेगळ्या प्रकारचे सोशल क्लास आहेत या सर्व क्लासच्या लोकांना आपल्याला कशा पद्धतीने अट्रॅक्ट करता येईल याच्याकडे लक्ष देऊनच प्रत्येक मार्केटर जो आहे हा मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपल्याला तयार करताना दिसून येतात. Nowadays, middle class buyers are the far ahead in making a purchase on the credit as compared to the rich class. In contrast, rich class is far ahead in pursuit of leisure. Lower class is more devoted to saving and prepared to make a compromise in the product quality.
म्हणजेच जर सध्या आपण मार्केटमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की मिडल क्लासमधील लोक जे आहेत ही मोठ्या प्रमाणात क्रेडिटवरती आपल्याला वेगळ्या प्रकारच्या गोष्टी या खरेदी करताना दिसून येतात. म्हणजेच रिच क्लासपेक्षा म्हणजे श्रीमंत लोकांपेक्षा मिडल क्लासमधील लोक जी आहेत ही मोठ्या प्रमाणात आपल्या क्रेडिटवरती वेगळ्या प्रकारच्या गोष्टी या खरेदी करताना दिसून येतात. तर रिच क्लासमधील लोक काय खरेदी करत असतात, तर रिच क्लासमधील लोक जी आहेत ती आपल्याला जास्तीत जास्त श्रीमंत कशा पद्धतीने होता येईल किंवा हाय कॉस्ट प्रोडक्ट कशा पद्धतीने खरेदी करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. तर लोअर क्लासमधील लोक जी आहेत ही जास्तीत जास्त सेविंगकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त सेविंग कशा पद्धतीने करता येईल, मग ही सेविंग करत असताना प्रोडक्टची क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागलं तरी चालेल. म्हणजे एखादं प्रोडक्ट खरेदी करत असताना लो कॉस्टमध्ये लो क्वालिटी प्रोडक्ट आपल्याला मिळत असेल तरी त्या ठिकाणी क्वालिटी कॉम्प्रोमाइज करताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने प्रत्येक क्लासमधील लोक जी आहेत ही त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट खरेदी करत असताना आपल्याला वेगळ्या प्रकारच्या गोष्टींच्या माध्यमातून किंवा वेगळ्या प्रकारचं बिहेवियर हे त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करताना दिसून येतात. People are class conscious and aim at rising the higher to the better class, the class to which the person belong and the class to which he desire to reach has an important influence on his buying behavior. A society is a composed of the different class people who command varying income, prestige and power. They are the broadly classified into the three categories. First one is the rich, second one is the middle class and the third one is the lower class. In the traditional class structure, people in the lower class are the maximum, whereas in the modern structure, the middle class happen to be highest, as shown in the next page. तर या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला क्लास कॉन्शियस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते आणि प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला हायर क्लासमध्ये कशा पद्धतीने पोहोचता येईल किंवा आपल्याला बेटर लाईफ कशा पद्धतीने जगता येईल किंवा बेटर क्लासमध्ये आपल्याला कशा पद्धतीने जाता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी आपण कोणत्या क्लासमध्ये आहोत आणि आपल्याला कोणत्या क्लासमध्ये जायचं आहे. म्हणजेच लोअर क्लासमधील लोक मिडल क्लासमध्ये जात असतात, मिडल क्लासमधील लोक अप्पर क्लासमध्ये जात असतात. मग हे कोणत्या क्लासमधील लोक कोणत्या क्लासमध्ये जात आहेत किंवा एखादी व्यक्ती जी आहे ती कोणत्या क्लासमधून कोणत्या क्लासमध्ये जाते याच्यानुसार त्याचं कन्झ्युमर बाईंग बिहेवियर जे आहे हे आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. म्हणजेच लोअर क्लासमधील व्यक्ती मिडल क्लासमध्ये जात असेल तर त्याचं बिहेवियर हे वेगळं असतं. मिडल क्लासमधील लोक अप्पर क्लासमध्ये जात असतील तर त्यांचं बिहेवियर हे ठिकाणी आपल्याला वेगवेगळं असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने ठिकाणी आपली सोसायटी जी आहे ही वेगळ्या क्लासच्या माध्यमातून आपल्याला तयार झालेली दिसून येते आणि त्याच्या माध्यमातून त्याचं वेगळ्या प्रकारचं इन्कम असेल, प्रेस्टीज असेल आणि पॉवर असेल याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला क्लासिफिकेशन हे सोशल क्लासचं आपल्याला केलेलं दिसून येतं. तर या ठिकाणी तीन मेन कॅटेगरी जे आहेत क्लासिफिकेशन जे आहे सोशल क्लासचं हे ठिकाणी केलेलं आहे. फर्स्ट ते म्हणजेच रिच क्लास, सेकंड आहे ते म्हणजेच द मिडल क्लास अँड थर्ड आहे तो म्हणजेच लोअर क्लास. अशा पद्धतीने तीन क्लासमध्ये सोसायटीचं ठिकाणी आपल्याला डिवायडेशन किंवा क्लासिफिकेशन हे केलेलं दिसून येतं. तर ट्रॅडिशनल क्लासिफिकेशनचा विचार केला तर ट्रॅडिशनल क्लासिफिकेशनमध्ये लोअर क्लास जो आहे हा सगळ्यात मॅक्झिमम असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजेच लोअर क्लासमधील लोक ही जास्त संख्या असलेली आपल्याला दिसून येते. परंतु मॉडर्न स्ट्रक्चरचा जर आपण विचार केला तर मॉडर्न स्ट्रक्चरनुसार मिडल क्लासमधील लोक जी आहेत ही जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच नेक्स्ट पेजवरती जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की फर्स्ट जो आपल्याला ट्रायंगल दिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ट्रॅडिशनल सोशल स्ट्रक्चर दिसून येईल. त्याच्यामध्ये बॉटमला जो आहे तो लोअर क्लास अगदी त्याची संख्या जी आहे किंवा त्याचा जो काही एरिया आहे हा मोठा आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर वरती बघितलं तर मिडल क्लास त्याचा एरिया कमी दिसतो. म्हणजेच त्या ठिकाणी लोअर क्लासमधील लोक जी आहेत ही मिडल क्लासपेक्षा जास्त आहेत आणि मिडल क्लासची लोकं ही रिच क्लासपेक्षा जास्त असलेली दिसून येतात. परंतु नेक्स्ट जर सर्कलमध्ये जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर ओलिव्ह टाईप सोशल स्ट्रक्चर म्हणजे त्या ठिकाणी मॉडर्न स्ट्रक्चर जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की लोअर क्लास अप्पर क्लास हा कमी आहे, त्याच्यापेक्षा लोअर क्लास हा थोडा जास्त आहे आणि मिडल क्लास हा सगळ्यात जास्त आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजेच ट्रॅडिशनल स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर लोअर क्लास जास्त दिसतो आणि मॉडर्न स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर मिडल क्लास हा जास्त असलेला आपल्याला दिसून येतो. Marketer should understand a person's social class will have a major influence on the types and the quality of consumer goods purchased. For example, a rich class has a higher disposable income, hence their purchases are the highest. Each social class has a distinct characteristics and an approach to the consumer purchases. Marketers who understand the dynamic of the social class are able to do well in business. People may move up or down the social ladder within their lifetime or from one generation to the another. Everyone has the same chance of moving up because of the equality of opportunity.
तर या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक मार्केटर जो आहे हा त्या ठिकाणी सोशल एखाद्या व्यक्तीचा जो काही सोशल क्लास जो आहे हा कशा पद्धतीने अंडरस्टँड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. म्हणजेच आपले कन्झ्युमर आहे त्याचा सोशल क्लास हा त्या ठिकाणी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी प्रत्येक मार्केटरच्या माध्यमातून केला जातो, जेणेकरून एखादा कन्झ्युमर जे आहे ते कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करू शकतो किंवा कोणत्या प्रकारचं जे काही क्वालिटी प्रोडक्ट आहे हा खरेदी करू शकतो याच्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात इफेक्ट हा सोशल क्लासचा आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखाद्या रिच क्लासचा जर विचार केला तर रिच क्लासमधील लोक जे आहेत त्यांचं डिस्पोजेबल इन्कम हे जास्त असतं, त्यामुळे त्यांचं पर्चेसिंग देखील त्या ठिकाणी हायेस्ट असलेलं दिसून येतं. तर मिडल क्लासमधील लोकांचं डिस्पोजेबल इन्कम हे रिच क्लासपेक्षा कमी असतं, त्यामुळे त्यांचं पर्चेसिंग देखील आपल्याला कमी असलेलं दिसून येतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा काय सोशल क्लास आहे त्याच्या कन्झम्पशन बिहेवियरवरती किंवा कन्झ्युमर बिहेवियर असेल किंवा कन्झम्पशन पॅटर्न असेल याच्यावरती आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक सोशल क्लासमधील व्यक्ती जी आहे त्याची पर्चेसिंग कॅरेक्टरिस्टिक्स असेल किंवा त्याचा पर्चेसिंग अप्रोच आहे हा त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळा असलेला दिसून येतो. आणि हा जो अप्रोच आहे किंवा ही जी काही सोशल क्लास जी आहे तो प्रत्येक मार्केटर त्या ठिकाणी आपल्याला अंडरस्टँड करताना दिसून येतात. म्हणजे सोशल क्लासचे वेगळ्या प्रकारचे जे काही डायनेमिक्स आहेत हे अंडरस्टँड करताना दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातूनच आपला बिझनेस जो आहे तो कशा पद्धतीने ग्रोथ करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला प्रत्येक मार्केटच्या माध्यमातून दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती जी आहे ही त्याच्या पूर्ण लाईफमध्ये त्या ठिकाणी एक मूव अप किंवा म्हणजेच आपलं जे काही सोशल क्लास जो आहे त्याच्यावरून अप त्या ठिकाणी ग्रोथ करत असते, तर काही वेळेला डाऊन ग्रोथ झालेली दिसून येते. म्हणजेच मिडल क्लासमधील लोक ही काही वेळेला अप्पर क्लासमध्ये जात असतात तर काही वेळेला लोअर क्लासमध्ये येत असतात. अशा पद्धतीने अप्स अँड डाऊन्स हे त्या ठिकाणी आपल्याला सोशल क्लासमध्ये त्या ठिकाणी लाईफ टाईम पूर्ण लाईफमध्ये त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात. तर काही वेळेला जनरेशन टू जनरेशन हे चेंज झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी अप मूव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी इक्वल चान्सेस म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आपला सोशल क्लास जो आहे हा इम्प्रूव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी सेम चान्सेस हे असलेले दिसून येतात. कारण इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून हे सेम चान्सेस प्रत्येक व्यक्तीला आपल्याला असलेले दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या सोशल क्लासचा रिलेव्हन्स हा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. नेक्स्ट इज सोशल क्लास अँड द टाईप्स ऑफ कन्झ्युमर बिहेवियर. म्हणजे सोशल क्लासनुसार त्या ठिकाणी कन्झ्युमर बिहेवियरचे काही टाईप्स या ठिकाणी आपल्याला केलेले आहेत. मग हे टाईप्स कोणकोणते आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.